बीड जिल्ह्यात एकट्या परळी नगरपालिकेला जास्त निधी गेलाय असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे। विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींची बिलं उचलण्यात आलेली आहे असंही धस यांनी म्हटलंय। संपूर्ण प्रकरणाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचंही सुरेश धस यांचं म्हणणं आहे। अजित पवारांना भेटून सर्व माहिती देणार असल्याचंही धसांनी म्हटलंय। श्री सावे साहेबांचं पालकमंत्रीपद गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा पालकमंत्री जे दुसरे झालेले होते धनंजय मुंडे साहेब यांच्या कालावधीमध्ये परळी नगरपंचायतीला नगरपालिकेला किती पैसा गेला आणि बाकीच्या 10 नगरपालिकांना किती पैसा मिळाला, नगरपालिका नाही 4 नगरपंचायती आहेत, ह्या सगळ्यांना किती निधी गेला आणि एकट्या परळीला किती निधी गेला आणि DPDCचा सुद्धा, कारण आमचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग आम्ही 30 तारखेला मांडणार आहोत की 30 तारखेला आमचा जो बॅकलॉग राहिलेला तो आम्हाला द्या। अजितदादांच्या पुढे हीच मागणी करणार आहे आम्ही। एकूण किती निधी गेलेला आहे त्याचं ऑडिट लावावं अशा प्रकारचे, कारण आमच्याकडे जी माहिती आली विष्णू चाटे नावाचे जे आरोपी आहेत संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये त्यांच्या एकट्याच्या नावावर 56 का 42 46 कोटी रुपयाचं बिल उचलण्यात आलंय।